इथं बघू शकता तुम्ही किती सुंदर असे मोठला छान असे कोंब आलेले आहेत। तर मुलांच्या टिफिनसाठी मी रात्री भिजू टाकलेले होते आणि मग यांना कोंब आणले आणि मुलांच्या टिफिनला बनवून दिलेले आहेत। आता मुलं थोड्याच वेळामध्ये शाळेतून परत येणार। तर मी म्हटलं की सकाळी मी त्यांना मोडचं उसळ दिलेलं होतं, तर आता म्हटलं की काहीतरी शाळेतून आल्यानंतर तर त्यांना भूक लागेलच, तर काहीतरी बनवावं म्हणून मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि थोडंसं काही त्यांच्यासाठी बनवून देते। चला तर काय बनवायचं हेच विचार आता सुरू आहे। तर आता छान असं पराठे पीठ इथं कणिक मळवलेलं आहे आणि आता सकाळी मोठ खाल्लं तर आता म्हटलं मी की भाजी पोळीच बनवून देते त्यांना। तर आता मी पीठ इथं मळलेलं आहे आणि चपात्या टाकत आहे। तर आता इथं मी चपाती बनवायला सुरुवात केलेली आहे। आता थोड्याच वेळामध्ये माझे मुलं येणार, तर मम्मी भूक लागली, मला जेवण दे असं म्हटणार, तर मग त्याला म्हटलं की थोडंसं काही त्यांना बनवून देते। त्याच्यासोबतच मी आणखी एक पदार्थ बनवलेला आहे, ते मी तुम्हाला प्लेटमध्ये काढूनच दाखवते। हे बघा, आमच्याकडे याला म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आमच्याकडे याला म्हणतात याला म्हणतात कोचीची वडी म्हणतात आमच्याकडे, पण तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की मला कळवा। तर मी सकाळी हे पण बनवलेलं होतं, तर मुलं नाश्ता करून गेले आणि परत मोठचं उसळ पण खाऊन गेले। तर आता मग मी चपाती भाजीच बनवत आहे, तर ते म्हणजे त्यांच्या आहारासाठी सगळ्यात बेस्ट होईल। तर आता मी थोडंसं म्हटलं की त्यांना पराठे वगैरे बनवण्यास सुरुवात करते। तर माझे तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, शॉर्ट व्हिडिओ पण कसे वाटतात ते नक्की सांगाल आणि मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे। तर मला प्लीज सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि काही व्हिडिओ आवडले नसेल तर ते पण सांगा, आवडले असेल तर ते पण सांगा, काय सुधारणा केलं पाहिजे ते पण सांगा, म्हणजे त्याच्यामुळे मी थोडंसं मोटिवेट होणार आणि अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करणार। तर मला नक्की सांगा की तुम्हाला कशा व्हिडिओ पाहिजे आणि माझ्या व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, मला सबस्क्राईब करा आणि मला समोर नेण्यास तुमच्याच प्रयत्नाने मी समोर जाणार।